11 जानेवारी 1982 मुंबईतील एक साधारण दुपार. रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी. लोकल ट्रेनमधनं उतरून घाईघाईनं ऑफिसकडे धावणारे कर्मचारी, रस्त्याच्या कडेला उभे असलेले चहाचे स्टॉल, कॉलेज सुटल्यानंतर मित्रांसोबत गप्पा मारणारे विद्यार्थी, आपल्या कामात व्यस्त असलेले हजारो लोक, सर्व काही नेहमीसारखं दिसत होतं. पण या शहराच्या एका कोपऱ्यात काहीतरी असं घडणार होतं ज्यामुळे मुंबईच्या गुन्हेगारी इतिहासाला कायमचं नवं वळण मिळणार होतं. वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजच्या परिसरात काही तरुण फिरत होते. काहींच्या हातात पुस्तके होती, काहींच्या खांद्यावर बॅगा होत्या. पाहणाऱ्याला ते अगदी सामान्य कॉलेज विद्यार्थी वाटत असले तरी सत्य मात्र वेगळं होतं. त्यांच्या भोवती बहुतेक जण विद्यार्थी नव्हते, ते मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी होते. त्यांच्या हातातील पुस्तकांच्या आत पिस्तुले लपवलेली होती. त्यांच्या नजरा सतत रस्त्याकडे लागल्या होत्या, कारण आज ज्याची वाट पाहिली जात होती तो एक सामान्य गुन्हेगार नव्हता. तो असा माणूस होता ज्यानं अनेक वर्ष मुंबई पोलिसांना आव्हान दिलं होतं. असा माणूस ज्याच्या नावानं व्यापारी घाबरायचे, राजकारणी सावध व्हायचे, अंडरवर्ल्डमधील मोठे मोठे डॉन देखील विचार करून पाऊल टाकायचे. तो होता मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे. काही मिनिटांनंतर एक टॅक्सी कॉलेजसमोर येऊन थांबली. टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि एक तरुण खाली उतरला. त्याची चाल आत्मविश्वासपूर्ण होती. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता, पण त्याच्या डोळ्यामध्ये सतत आजूबाजूचे निरीक्षण करण्याची सवय स्पष्ट दिसत होती. जणू प्रत्येक सावलीमध्ये धोका लपलेला असू शकतो अशी त्याची मानसिकता झाली होती. त्याला कल्पना नव्हती की पुढील काही मिनिटात त्याच्या आयुष्याचा शेवट होणार होता. पण त्याची कथा समजून घ्यायची असेल तर आपल्याला अनेक वर्ष मागे जावे लागेल. त्या काळात जेव्हा तो गुन्हेगार नव्हता, जेव्हा त्याच्या हातात बंदूक नव्हती, जेव्हा तो फक्त एक स्वप्न पाहणारा, अभ्यासात हुशार आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची महत्त्वाकांक्षा असलेला तरुण होता. 1944 साली रत्नागिरी जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात मनोहर अर्जुन सुर्वे याचा जन्म झाला. त्या काळात भारत नुकताच स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता. ग्रामीण महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबांप्रमाणे त्याचं कुटुंबही साधं होतं. पैशाची कमतरता होती, पण स्वाभिमान होता. लहानपणी मनोहर अत्यंत शांत स्वभावाचा मुलगा मानला जायचा. त्याला भांडणाची आवड नव्हती, त्याला अभ्यास आवडायचा. शाळेतून नेहमी चांगले गुण मिळवायचा. शिक्षक त्याचं कौतुक करायचे. त्याच्या घरच्यांना वाटायचं की हा मुलगा एक दिवस मोठा अधिकारी बनेल. मात्र जीवन नेहमी सरळ रेषेत चालत नाही. मनोहरच्या आयुष्यात अनेक बदल घडू लागले. त्याच्या आईने दुसरे लग्न केले, त्यामुळे त्याला सावत्र वडील आणि सावत्र भाऊ मिळाला. हा भाऊ म्हणजे भार्गव सुर्वे. अनेकदा सावत्र नात्यांमध्ये दुरावा असतो, पण मनोहर आणि भार्गव यांच्यामध्ये तसे काही नव्हते. उलट भार्गवला मनोहरवरती खूप प्रेम होते. त्याला वाटायचं की आपण ज्या मार्गावरती आहोत त्या मार्गावरती हा मुलगा कधीच जाऊ नये. त्यानं शिकावं, मोठं व्हावं, कुटुंबाचं आयुष्य बदलावं. 1952 चांगल्या आयुष्याच्या शोधात संपूर्ण कुटुंब मुंबईत आलं. त्या काळातील मुंबई म्हणजे संधीचे शहर होतं, पण त्याचबरोबर संघर्षाचं शहर देखील होतं. गिरण्या, चाळी, कामगार, संप, राजकारण, वाढती गुन्हेगारी या सगळ्यांचं विचित्र मिश्रण मुंबईत पाहायला मिळत होतं. कुटुंबाने एल्फिस्टन रोड परिसरातील एका चाळीत आपला संसार सुरू केला. घर लहान होतं, पैशाची कमतरता होती, पण आशा होती. मनोहर दिवसेंदिवस अभ्यासात प्रगती करत होता. दुसरीकडे भार्गव वेगळ्याच मार्गावरती चालू लागला होता. सुरुवातीला तो स्थानिक गुंडांबरोबर फिरू लागला. नंतर वसुली, मारामाऱ्या आणि दहशतीच्या दुनियेत त्याचा प्रवेश झाला. परिसरातील दुकानदार त्याच्या नावाने घाबरू लागले. लोक त्याला भार्गवदादा म्हणू लागले. पण विशेष म्हणजे भार्गवने कधीही मनोहरला या गोष्टींपासून जवळ येऊ दिले नाही. उलट तो त्याच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करायचा, घरातील खर्च सांभाळायचा. अनेकदा स्वतः चुकीच्या मार्गाने पैसा कमावूनही तो मनोहरला योग्य मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काळ पुढे सरकत गेला. मनोहरने 12वी उत्तीर्ण केली आणि दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या काळात गरीब कुटुंबातील मुलानं कॉलेजमध्ये जाणं ही मोठी गोष्ट मानली जायची. कॉलेजमध्ये त्याची प्रतिमा एका हुशार, नीटनेटका, इंग्रजीवरती प्रभुत्व असलेल्या विद्यार्थ्याची होती. तो मित्रांमध्ये लोकप्रिय होता. शिक्षक त्याचं कौतुक करायचे. त्याला विज्ञान विषयाची विशेष आवड होती. त्यानं BSc मध्ये प्रवेश घेतला आणि उत्कृष्ट गुणासह शिक्षण पूर्ण केलं. त्याला तब्बल 78% गुण मिळाले. त्या काळातील परिस्थिती पाहता ही अत्यंत मोठी कामगिरी होती. आजही अनेक लोक विचार करतात की जर त्या क्षणी त्याच्या आयुष्यात पुढे काही घडले नसते तर कदाचित मनोहर सुर्वे एखाद्या कंपनीत अधिकारी झाला असता, कदाचित तो शिक्षक झाला असता, कदाचित वैज्ञानिक झाला असता, पण आयुष्यानं त्याच्यासाठी वेगळीच योजना आखली होती. त्याच्या मोठ्या भावामुळे त्याचं नाव पोलिसांच्या नजरेत आधीच आलं होतं. भार्गव जेव्हा एखादा गुन्हा करून फरार व्हायचा तेव्हा पोलीस थेट मनोहरकडे पोचायचे. त्याला चौकशीसाठी उचलून नेलं जायचं, तासनतास बसवून ठेवलं जायचं, कधीकधी मारहाणी केली जायची. त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नसतानाही त्याला गुन्हेगारांच्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीला तो हे सगळं सहन करत होता, पण प्रत्येक अपमान, प्रत्येक मारहाण, प्रत्येक संशय त्याच्या मनात खोलवर साठला गेला. एकीकडे तो कॉलेजमध्ये उत्कृष्ट विद्यार्थी होता आणि दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये संशयित म्हणून उभा राहायचा.
ही दुटप्पी परिस्थिती त्याला आतून खायला लागली होती. त्याच्या मनात पोलिसांविषयी राग निर्माण होऊ लागला. त्याला वाटू लागलं होतं की त्यानं काहीही केलं नसताना त्याला शिक्षा मिळत आहे. आणि अनेकदा एखाद्या माणसाच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक बदल बंदुकीमुळे होत नाहीत, ते अन्यायाच्या भावनेमुळे होतात. मनोहरच्या आयुष्यातील सर्वात मोठं वळण आता जवळ येत होतं. असं वळण ज्यामुळे एका हुशार विद्यार्थ्याचं रूपांतर पुढे मुंबईच्या सर्वात कुख्यात गँगस्टरमध्ये होणार होतं. आणि त्या घटनेनंतर मनोहर सुर्वे हे नाव कायमचं बदलून मन्या सुर्वे बनणार होतं. 1969चं साल मनोहर सुर्वेचं आयुष्य एका अशा वळणावरती उभं होतं जिथून तो एका यशस्वी करिअरकडे जाऊ शकला असता किंवा कायमचा अंधारात हरवू शकला असता. त्यानं शिक्षण पूर्ण केलं. घरातील लोकांना त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या. परिसरातील अनेक लोक त्याचे उदाहरण देत होते. पण नशिबानं त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. त्याचा सावत्र भाऊ भार्गव सुर्वे आता स्थानिक गुन्हेगारी जगतात एक ओळखीचं नाव बनला होता. त्याची दहशत वाढत होती. वसुली, धमक्या, मारामाऱ्या या गोष्टी त्याच्यासाठी रोजच्या झाल्या होत्या. पण त्या दिवशी जे घडले त्याने केवळ एका माणसाचा जीव घेतला नाही, तर मनोहर सुर्वेचं संपूर्ण भविष्य देखील हिरावून घेतलं. प्रभादेवी परिसरातील एका व्यापाऱ्याशी पैशाच्या व्यवहारावरनं भार्गवचे वाद झाले होते. सुरुवातीला ही फक्त धमकी होती, पण काही दिवसातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. व्यापाऱ्याला धडा शिकवण्याच्या उद्देशानं भार्गव आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावरती हल्ला केला. हॉकी स्टिक, बांबू आणि लाठ्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मार इतका क्रूर होता की काही वेळातच त्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली. पोलिसांवरती दबाव वाढला. आरोपींना पकडणं आवश्यक झालं. चौकशी सुरू झाली. साथीदार शोधले गेले. घटनास्थळी कोण कोण उपस्थित होते याचा तपास झाला. याच तपासात एक गोष्ट समोर आली. हल्ल्याच्या वेळी मनोहर सुर्वे त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यानं प्रत्यक्ष मारहाण केली नव्हती. त्यानं शस्त्र उचललं नव्हतं. पण तो घटनास्थळी होता आणि त्या काळातील कायद्यानुसार एवढं पुरेसं मानलं गेलं. काही दिवसातच पोलीस त्याच्या घरी पोचले. एक हुशार पदवीधर विद्यार्थी अचानक खुनाच्या प्रकरणात अटक झालेला आरोपी बनला. अटकेची बातमी ऐकताच संपूर्ण परिसर हादरला. अनेकांना विश्वास बसला नाही. ज्याला कालपर्यंत आदर्श विद्यार्थी म्हटलं जात होतं, तो आज खुनाच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात होता. मनोहर स्वतःही हादरला होता. त्याला वाटत होतं की चौकशी होईल, सत्य बाहेर येईल आणि तो मुक्त होईल. पण परिस्थिती वेगळ्या दिशेनं जात होती. कोर्टात खटला सुरू झाला. न्यायालयात वातावरण तणावपूर्ण होतं. एका बाजूला सरकारी वकील होते, दुसऱ्या बाजूला आरोपी. न्यायालयात बसलेल्या मनोहरच्या चेहऱ्यावरती अविश्वास स्पष्ट दिसत होता. त्याला अजूनही वाटत होतं की आपण निर्दोष आहोत हे सिद्ध होईल. पण न्यायालयानं वेगळाच निर्णय दिला. भार्गव सुर्वे, त्याचे साथीदार मनोहर सुर्वे या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तो क्षण मनोहरच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता. एका क्षणात त्याची सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाली. कॉलेजमध्ये मिळवलेले यश, उज्ज्वल भविष्याची आशा, कुटुंबाच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्न सगळं काही कोसळलं. अनेक वर्षांनी काही लोकांनी सांगितलं की शिक्षा ऐकल्यानंतर मनोहरच्या डोळ्यामध्ये राग होता, संताप होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वासघाताची भावना होती. त्याला वाटत होतं की त्याच्यावरती अन्याय झाला आहे. त्यानं खून केला नव्हता, पण तरीही त्याला खुन्याप्रमाणे शिक्षा झाली होती. यानंतर त्याची रवानगी झाली पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये आणि इथून सुरू झाला त्याच्या आयुष्याचा सर्वात धोकादायक अध्याय. येरवडा जेल त्या काळात महाराष्ट्रातील सर्वात कुख्यात गुन्हेगारांनी भरलेला होता. खून, दरोडे, सुपारी, तस्करी, संघटित गुन्हेगारीतील अनेक मोठी नावे तिथे शिक्षा भोगत होती. मनोहर जेव्हा पहिल्यांदा जेलच्या विशाल दरवाजातून आत गेला तेव्हा तो अजूनही मनाने गुन्हेगार नव्हता. तो अजूनही स्वतःला एका चुकीच्या आरोपात अडकलेला विद्यार्थी समजत होता. पण जेल ही अशी जागा असते जिथे माणूस बदलतो. काही जण सुधारतात, काही जण तुटून जातात आणि काही जण अधिक धोकादायक बनतात. सुरुवातीचे काही महिने मनोहर खूप शांत होता. तो इतर कैद्यांपासून दूर राहायचा. शक्य तितका वेळ एकटाच घालवायचा. पण जेलमध्ये एकटं राहणं फार काळ शक्य नव्हतं. हळूहळू त्याची ओळख इतर कैद्यांशी होऊ लागली. त्यांच्यामध्ये अनेक कुख्यात गुन्हेगार होते. त्यापैकी एक होता शेख मुनीर. हा माणूस अत्यंत धोकादायक म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते. पण त्याच्यात एक वेगळा करिश्मा होता. त्याची आणि मनोहरची मैत्री झाली. ही मैत्री पुढे मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात महत्त्वाची ठरणार होती. जेलमधील दिवस हळूहळू वर्षामध्ये बदलत गेले. प्रत्येक दिवस मनोहरच्या मनात साचलेल्या रागाला अधिक धार देत होता. तो सतत विचार करायचा, जर समाजाने मला गुन्हेगार मानलेच आहे तर मी का बदलू? जर कायद्याने मला दोषी ठरवलेच आहे तर मी निरपराध असल्याचा फायदा काय? हा विचार हळूहळू त्याच्या मनात रुजू लागला. याच काळात त्याला वाचनाची सवय लागली, विशेषतः गुन्हेगारी कादंबऱ्या. जेम्स हॅडली चेससारख्या लेखकांच्या कथा तो तासनतास वाचत बसायचा. त्या कथांमध्ये त्याला फक्त मनोरंजन दिसत नव्हतं, त्याला रणनीती दिसत होती. गुन्हेगार कसे विचार करतात, पोलिसांपासून कसे बचावतात,
योजना कशा आखतात, चुका कुठे होतात याचा तो अभ्यास करू लागला. एक सामान्य कैदी कथा वाचतो, पण मनोहर त्या कथांमधनं शिकत होता. दरम्यान जेलमध्ये त्याचे काही कैद्यांशी वादही होऊ लागले. विशेषतः पोतियाभाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराशी त्याची सतत भांडणे होत होती. परिस्थिती इतकी बिघडली की जेल प्रशासनालाही हस्तक्षेप करावा लागला. शेवटी मनोहरला एरवडातून हलवून रत्नागिरी जेलमध्ये पाठवण्यात आलं. अनेकांना वाटलं की त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल, पण प्रत्यक्षात ते उलट झालं. रत्नागिरी जेलमध्ये गेल्यानंतर मनोहरने स्वतःमध्ये एक वेगळाच बदल घडवायला सुरुवात केली. त्यानं शरीर सौष्ठवाकडे लक्ष दिलं, व्यायाम सुरू केला. त्याचे शरीर मजबूत होत गेले. एकेकाळचा शांत विद्यार्थी आता मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरांवरती वेगळा बनत होता. त्याच्या मनात एक विचार सतत वाढत होता, मी इथून बाहेर पडणार, फक्त शिक्षा पूर्ण करून नाही, तर स्वतःच्या अटींवर. आणि हा विचार पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात धाडसी जेल ब्रेकपैकी एका घटनेत बदलणार होता. कारण 1979 साल जवळ येत होतं. मनोहर सुर्वे जवळपास 9 वर्ष जेलमध्ये घालवून बसला होता. पण त्याची शिक्षा अजून संपलेली नव्हती. अजून अनेक वर्ष बाकी होती आणि त्याला आता आणखी एक दिवस जेलमध्ये राहायचं नव्हतं. तो एक अशी योजना आखत होता जी यशस्वी झाली तर तो पुन्हा मोकळ्या जगात परतणार होता. पण अपयशी ठरली तर तो कदाचित कधीच बाहेर पडणार नव्हता. 1979 साल जवळ येत होतं. जवळपास 9 वर्ष जेलमध्ये घालवल्यानंतर मनोहर सुर्वे बदलला होता. जेलमध्ये आला तेव्हा तो स्वतःला अन्यायाचा बळी समजत होता, पण आता त्याच्या मनात एक वेगळीच आग पेटली होती. त्याला असं वाटू लागलं की समाजाने त्याला गुन्हेगार बनवलं आणि आता तो त्या ओळखीपासून पळणार नव्हता. उलट तो त्याच ओळखीला आपली ताकद बनवणार होता. रत्नागिरी जेलच्या भिंतींमध्ये आत बसून तो दिवसरात्र विचार करत होता. शिक्षा पूर्ण होण्यासाठी अजून बरीच वर्ष बाकी होती, पण त्याला आणखी वाट पाहायची नव्हती. त्यानं निर्णय घेतला होता, आता तुरुंगातून बाहेर पडायचंच. पण प्रश्न होता कसं? रत्नागिरी जेलची सुरक्षा मजबूत होती. प्रत्येक हालचालींवरती नजर ठेवली जात होती. सरळ पळून जाणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे त्यानं आपल्या स्वभावाप्रमाणे थेट ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस निरीक्षण केल्यानंतर त्याने एक योजना आखली. ही योजना इतकी साधी होती की सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आली नाही. त्याने अचानक उपोषण सुरू केलं. जेल प्रशासनाला सुरुवातीला वाटलं की हा केवळ दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. पण दिवस जात गेले तशी परिस्थिती गंभीर होऊ लागली. मनोहरने अन्न घेणं जवळपास बंद केलं. त्याचं वजन झपाट्याने कमी होऊ लागलं. चेहरा खंगू लागला. शरीर अशक्त होत गेलं. काही आठवड्यानंतर त्याची तब्येत इतकी बिघडली की प्रशासनाला भीती वाटू लागली. जर हा कैदी जेलमध्येच मेला तर मोठा वाद निर्माण होऊ शकतो. शेवटी निर्णय झाला. मनोहरला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि इथून सुरू झाला त्याच्या आयुष्यातील सर्वात धाडसी खेळ. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तो वरून पूर्णपणे शांत दिसत होता, पण प्रत्यक्षात प्रत्येक दिवस त्याच्या योजनेचा भाग होता. जेलमध्ये असतानाच त्यानं आपल्या जुन्या साथीदारांशी संपर्क साधला होता, विशेषतः शेख मुनीरशी. शेख मुनीर आता बाहेर होता आणि मनोहरसाठी काहीही करण्यास तयार होता. एक रात्र अशी आली जेव्हा हॉस्पिटलमध्ये सर्व काही सामान्य दिसत होतं. ड्युटीवरती असलेले पोलीस निवांत होते. काही जण गप्पा मारत होते. काहींना वाटत होतं की इतका अशक्त कैदी कुठे जाणार आहे. पण त्या क्षणी हॉस्पिटलच्या बाहेर काही लोक योग्य वेळेची वाट पाहत उभे होते. अचानक काही सेकंदात सगळं बदललं. शेख मुनीर आणि त्याचे साथीदार आत घुसले. पोलिसांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसर गोंधळात बदलला. किंचाळ्या, धावपळ, ओरड, धक्काबुक्की सुरू झाली आणि याच गोंधळाचा फायदा घेत मनोहर आपल्या बेडवरनं उठला. ज्याला सर्वजण अशक्त समजत होते तो माणूस क्षणात धावत बाहेर पडला. काही मिनिटातच तो हॉस्पिटलच्या आवाराबाहेर होता. जेव्हा पोलिसांना परिस्थिती समजली तेव्हा खूप उशीर झाला होता. मनोहर सुर्वे पळून गेला होता. महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. एक जन्मठेपेचा कैदी, तोही कडक सुरक्षा असलेल्या व्यवस्थेतून पळून गेला होता. पोलिसांची मोठी बदनामी झाली. वृत्तपत्रांमध्ये मथळे झळकू लागले. अनेकांनी याला पोलीस व्यवस्थेचा मोठं अपयश म्हटलं. पण खरी कथा आता सुरू होत होती. मनोहर पुन्हा मुंबईत परतला, पण आता तो पूर्वीचा मनोहर नव्हता. तो मन्या सुर्वे झाला होता. मुंबईत परतल्यानंतर त्यानं काही दिवस स्वतःला पूर्णपणे लपवून ठेवलं. पोलीस प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध घेत होते. त्याचा फोटो सर्व स्टेशनवरती पाठवण्यात आला होता. पण एक समस्या होती. शेवटचं छायाचित्र अनेक वर्षांपूर्वीचं होतं. त्या काळात तो एक सडपातळ कॉलेज विद्यार्थी दिसत होता. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. 9 वर्षाच्या तुरुंगवासाने आणि व्यायामाने त्याचं शरीर संपूर्ण व्यक्तिमत्व बदललं होतं. शरीर मजबूत झालं होतं. चेहऱ्यावरती कणखरपणा आला होता. आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. त्याने सर्वप्रथम आपल्या जुन्या साथीदारांशी संपर्क साधला. शेख मुनीर, बाजीराव पाटील, अरुण आणि इतर काही विश्वासू लोक त्याच्या भोवती जमा झाले. त्या क्षणी एका नवीन गँगचा जन्म झाला. सुरुवातीला त्याच्याकडे फार पैसे नव्हते. शस्त्र कमी होती. प्रभाव मर्यादित होता. पण मन्याकडे एक गोष्ट होती जी त्या काळातील अनेक गुंडांकडे नव्हती: योजना.
तो प्रत्येक काम अगदी बारकाईने आखत असे. कुठे जायचं, कधी जायचं, कोणता मार्ग वापरायचा, पोलीस किती वेळात पोहोचतील, पळून जाण्याचे मार्ग कोणते असतील, सर्व गोष्टींची तो आधीच तयारी करत असे. त्यामुळे त्याची गँग वेगानं वाढू लागली. पहिल्या काही महिन्यातच त्यांनी लहान मोठे दरोडे टाकले, वाहनं पळवली, पैशांची व्यवस्था केली, शस्त्र विकत घेतली. पण मन्याला लवकरच समजलं की फक्त पैसे कमावून मोठं नाव बनत नाही. लोकांच्या मनात भीती निर्माण करावी लागते आणि त्याने तेच केलं. त्याचा पहिला मोठा संदेश होता शेख अजीजवरती हल्ला. शेख अजीज हा शेख मुनीरचा कट्टर दुष्शत्रू होता. एका रात्री मन्या आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठलं. मारहाण इतकी क्रूर होती की संपूर्ण परिसरात त्या घटनेची चर्चा सुरू झाली. लोकांना समजलं की एक नवीन खेळाडू मैदानात उतरला आहे. याच काळात मन्यानं एक नियम बनवला. जो विश्वासघात करेल त्याला माफी नाही, जो विरोध करेल त्याला शिक्षा मिळेल, जो अडथळा बनेल त्याला हटवलं जाईल. आणि हा नियम फक्त शत्रूंनाच नव्हता तर मित्रांनाही लागू होता. हळूहळू व्यापारी, स्थानिक गुंड, राजकीय कार्यकर्ते आणि अगदी काही पोलीस देखील त्याचं नाव ऐकून सावध होऊ लागले. त्याची आणखी एक खास सवय होती. तो सतत वाचन करत राहायचा, विशेषतः जेम्स हँडली चेसच्या गुन्हेगारी कादंबऱ्या. अनेक वेळा तो एखाद्या कादंबरीतील योजना वाचायचा आणि नंतर त्याच कल्पनेचा वापर प्रत्यक्ष गुन्ह्यात करायचा. त्यामुळे त्याचे अनेक दरोडे आणि कारवाया पोलिसांना समजण्याआधीच यशस्वी होत असत. मुंबई पोलिसांसाठी आता तो एक मोठं डोकं दुखणं बनत होता. कारण तो फक्त बंदूक चालवणारा गुंड नव्हता, तो विचार करणारा गुन्हेगार होता. आणि विचार करणारा गुन्हेगार नेहमीच अधिक धोकादायक असतो. 1980 साल सुरू होताच मन्याची गँग आता अधिक संघटित झाली होती. पैसे वाढत होते, शस्त्र वाढत होती, प्रभाव वाढत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीती वाढत होती. पण त्याच्या पुढच्या काही कारवायांमुळे तो केवळ मुंबईतील एक गुंड राहणार नव्हता. तो संपूर्ण अंडरवर्ल्डमध्ये चर्चेचा विषय बनणार होता. आणि लवकरच त्याचा मार्ग एका अशा व्यक्तीशी भिडणार होता ज्याचं नाव पुढे जगभर गाजणार होतं, दाऊद इब्राहिम. 1980 साल सुरू होताच मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एक नवीन नाव वेगानं पसरू लागलं होतं. त्या नावामागे ना कोणत्या मोठ्या डॉनचा आशीर्वाद होता, ना कोणत्या राजकीय नेत्याचा. ते नाव स्वतःच्या बुद्धीच्या, धाडसाच्या आणि क्रूरतेच्या जोरावरती वर येत होतं. ते नाव होतं मन्या सुर्वे. काही महिन्यापूर्वीच तो एक फरार कैदी होता, पण आता परिस्थिती बदलली होती. त्याची गँग वाढत होती, त्याच्या साथीदारांची संख्या वाढत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याबद्दलच्या गोष्टी लोकांमध्ये दंतकथांसारख्या पसरू लागल्या होत्या. मुंबईतील अनेक भागांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झाली होती. कारण मन्या केवळ पैसा लुटत नव्हता, तो लोकांच्या मनात भीती निर्माण करत होता. त्याला माहीत होतं अंडरवर्ल्डमध्ये सर्वात मोठं शस्त्र बंदूक नसतं, सर्वात मोठं शस्त्र असतं प्रतिमा. लोकांना जर वाटू लागलं की तू कोणत्याही क्षणी कुठेही पोहोचू शकतोस तर अर्धी लढाई आधीच जिंकलेली असते. मन्यानं आपल्या गँगसाठी काही ठराविक नियम बनवले होते. प्रत्येक कामाची आधी रेकी केली जायची, प्रत्येक मार्गाचा अभ्यास केला जायचा. पोलीस किती वेळात पोहोचतील, कोणता रस्ता मोकळा असेल, कोणत्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो याची माहिती गोळा केली जायची. त्या काळात अनेक गुंड केवळ धाडसावरती अवलंबून असत, पण मन्या वेगळा होता. तो योजना आखायचा, तो अभ्यास करायचा, तो प्रतीक्षा करायचा आणि योग्य क्षणी हल्ला करायचा. याच काळात त्याने बँकांवरती आणि मोठ्या रोख व्यवहारांवरती लक्ष केंद्रित केलं. त्या काळी अनेक व्यापारी मोठ्या रकमा प्रत्यक्ष बॅगेमध्ये घेऊन बँकांमध्ये जमा करायला जात. सुरक्षा व्यवस्था आज इतकी मजबूत नव्हती. मन्यानं हे ओळखलं. त्याने अशाच काही व्यापाऱ्यांवरती लक्ष ठेवायला सुरुवात केली. एका दिवशी प्रभादेवी परिसरामध्ये एक व्यापारी मोठी रक्कम घेऊन बँकेत जाणार असल्याची माहिती त्याला मिळाली. मन्या आणि शेख मुनीर बँकेबाहेर उभे राहिले. त्यांनी योग्य क्षणाची वाट पाहिली. व्यापारी बँकेजवळ पोहोचताच मन्यानं त्याच्यावरती बंदूक रोखली, बॅग देण्यास सांगितलं. पण व्यापारी घाबरला नाही. त्यानं पैसे असलेली बॅग बँकेच्या आत फेकून दिली. हा निर्णय त्याच्या जीवावर बेतला. काही सेकंदात गोळ्यांचा आवाज झाला. व्यापारी जमिनीवर कोसळला आणि मन्या शांतपणे बँकेत जाऊन ती बॅग घेऊन बाहेर पडला. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. लोकांना समजलं की हा माणूस केवळ धमक्या देत नाही, तो प्रत्यक्षात काहीही करू शकतो. याच काळात त्यानं आणखी अनेक दरोडे टाकले. रोख रक्कम वाहून नेणाऱ्या वाहनांवरती हल्ले केले. व्यापाऱ्यांकडनं पैसे उकळले. काही ठिकाणी विरोध करणाऱ्यांना शिक्षा दिली आणि त्याचं नाव आता वर्तमानपत्रांमध्ये झळकू लागलं होतं. पण जितकं त्याचं नाव वाढत होतं तितकंच त्याच्यावर पोलिसांचं लक्ष वाढत होतं. मुंबई पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी अनेक वेळा सापळे रचले, अनेक ठिकाणी छापे टाकले, पण प्रत्येक वेळी तो निसटत होता. अनेकदा पोलीस एखाद्या ठिकाणी पोहोचले की त्यांना समजायचं की मन्या काही मिनिटापूर्वीच तिथून निघून गेला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये एक समज निर्माण झाला होता की त्याला कुठून तरी माहिती मिळते. काही लोक म्हणायचे की त्याच्याकडे पोलिसांमध्येच माहिती देणारे लोक होते. काही म्हणायचे की तो इतका हुशार होता की पोलिसांच्या हालचाली आधीच ओळखायचा. खरं कारण काहीही असो, पण वास्तव हे होतं की तो प्रत्येक वेळी वाचत होता. याच दरम्यान मुंबई अंडरवर्ल्डमध्ये मोठे बदल घडत होते. हाजी मस्तान, करीम लाला,
वर्धराजन, मुदलियार यासारख्या जुन्या डॉनचं वर्चस्व अजूनही कायम होतं, पण त्याचवेळी एक नवीन पिढी पुढे येत होती. त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव होतं दाऊद इब्राहिम. दाऊद त्या काळात अजून जागतिक स्तरावरती डॉन झाला नव्हता, पण तो वेगाने वर येत होता. त्याची डी कंपनी आकार घेत होती. त्याचा मोठा भाऊ साबिर इब्राहिम अनेक महत्त्वाचे निर्णय घेत होता. त्याच्या संघटनेचा प्रभाव वाढत होता. दुसरीकडे पठाण गँग अजून मजबूत होती. या दोन गटांमध्ये तणाव वाढत होता. अंडरवर्ल्डमध्ये सत्ता बदलण्याची चाहूल लागली होती. अशा परिस्थितीत मन्या सुर्वे एक स्वतंत्र खेळाडू म्हणून उभा राहिला. तो कोणाच्याही पूर्ण नियंत्रणाखाली नव्हता. तो स्वतःच्या नियमानुसार खेळत होता आणि हीच गोष्ट त्याला वेगळं बनवत होती. पठाण गँगमधील काही लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांना जाणवलं होतं की हा माणूस उपयोगी पडू शकतो, कारण त्याच्याकडे धाडस होतं, योजना आखण्याची क्षमता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे गमावण्यासारखं काही उरलं नव्हतं. याच काळात मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. हाजी मस्तानने दाऊद आणि पठाण गँगमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी शांतता प्रस्थापित झाली. अनेकांना वाटलं की आता अंडरवर्ल्डमधील संघर्ष कमी होईल, पण ही शांतता फार काळ टिकली नाही. पठाण गँगमधील काही नेत्यांना दाऊदचा वाढता प्रभाव खटकत होता. त्यांना वाटत होतं की जर त्यांना थांबवलं नाही तर तो संपूर्ण अंडरवर्ल्डवरती नियंत्रण करेल. त्यामुळे त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. दाऊदवर थेट हल्ला करणं कठीण होतं, पण त्याचा सर्वात मोठा आधारस्तंभ कोण होता? त्याचा मोठा भाऊ साबिर इब्राहिम. आणि इथेच मन्या सुर्वेचं नाव पुढे आलं, कारण त्या काळात अशी योजना आखण्याची क्षमता आणि ती अंमलात आणण्याचं धाडस फार कमी लोकांमध्ये होतं. पठाण गँगच्या काही प्रमुख सदस्यांनी मन्याशी संपर्क साधला. बैठका झाल्या, चर्चा झाली, निरीक्षणं सुरू झाली. साबिरच्या हालचालींवरती लक्ष ठेवलं जाऊ लागलं. तो कुठे जातो, कोणाला भेटतो, कोणत्या मार्गाने येतो, कोणत्या वेळी बाहेर पडतो याची माहिती गोळा केली जाऊ लागली. मन्या नेहमीप्रमाणे घाई करत नव्हता. तो योग्य क्षणाची वाट पाहत होता, कारण त्याला माहीत होतं की हे काम यशस्वी झालं तर त्याचं नाव संपूर्ण अंडरवर्ल्डमध्ये गाजेल, पण अपयशी झालं तर त्याचा शेवट निश्चित होता. आणि अखेर तो दिवस जवळ येत होता. 12 फेब्रुवारी 1981 मुंबईचा अंडरवर्ल्डचा इतिहास कायमचा बदलणार होता. कारण त्या रात्री केवळ एका माणसाची हत्या होणार नव्हती, त्या रात्री सुरू होणार होतं अशी रक्तरंजित साखळी, ज्यामुळे पुढील अनेक वर्ष मुंबईच्या रस्त्यावरती रक्त सांडणार होतं. आणि त्या रक्तरंजित अध्यायाच्या मध्यभागी असणार होतं एक नाव, मन्या सुर्वे. 12 फेब्रुवारी 1981 मुंबईवर रात्र उतरली होती. शहराचा गोंगाट कमी होत चालला होता, पण अंडरवर्ल्डच्या सावल्यांमध्ये एक अशी योजना आकार घेत होती जी पुढील अनेक वर्ष गुन्हेगारी इतिहासामध्ये चर्चिली जाणार होती. गेल्या अनेक आठवड्यांपासून मन्या सुर्वे आणि त्याचे साथीदार एका व्यक्तीवरती नजर ठेवून होते. त्या व्यक्तीचं नाव होतं साबिर इब्राहिम. दाऊद इब्राहिमचा मोठा भाऊ, डी कंपनीच्या वाढत्या साम्राज्यातील एक महत्त्वाचा चेहरा. त्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. तो कोणत्या मार्गाने जातो, कोणत्या वेळेला बाहेर पडतो, कोणत्या ठिकाणी थांबतो, कोणत्या लोकांना भेटतो त्याची माहिती जमा करण्यात आली. मन्या कोणतेही काम घाईत करत नसे. त्याला माहीत होतं की मोठा डाव जिंकण्यासाठी संयम आवश्यक असतो. त्या रात्री साबिर आपल्या मैत्रिणीसोबत गाडीतून फिरत होता. त्याला कल्पना नव्हती की काही अंतरावरती त्याचा मृत्यू त्याची वाट पाहत आहे. त्याच्या गाडीच्या मागे एक दुसरी गाडी शांतपणे चालत होती. बाहेरून ती अगदी सामान्य दिसत होती, पण आत बसलेले लोक सामान्य नव्हते. त्यांच्या डोळ्यात एकाग्रता होती. त्यांच्या मनात फक्त एकच उद्देश होता, योग्य क्षणाची वाट पाहणं. काही वेळानंतर साबिरची गाडी एका पेट्रोल पंपाजवळ थांबली. हा तोच क्षण ज्याची वाट पाहिली जात होती. काही सेकंदात सर्व काही बदललं. हल्लेखोर गाडीतून उतरले. गोळ्यांचा वर्षाव झाला. साबिरला सावरायलाही वेळ मिळाला नाही. काही क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोर तितक्याच वेगानं तिथून निघून गेले. त्या रात्री केवळ एका माणसाचा खून झाला नव्हता. त्या रात्री दाऊद इब्राहिमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला होता. जेव्हा दाऊदला आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा काही काळ तो पूर्णपणे शांत झाला. अनेकांनी नंतर सांगितलं की त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरती दिसणारा संताप शब्दात मांडणं अशक्य होतं. कारण ही केवळ भावाची हत्या नव्हती, हा त्याच्या साम्राज्याला दिलेला थेट संदेश होता. अंडरवर्ल्डमध्ये आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. युद्ध सुरू झालं होतं. दाऊदच्या मनात एक प्रश्न होता, हे काम कोणी केलं? उत्तर शोधायला फार वेळ लागला नाही. लवकरच अनेकांच्या चर्चांमध्ये एकच नाव समोर येऊ लागलं, मन्या सुर्वे. त्या क्षणापासून मन्या फक्त एक धाडसी गुन्हेगार राहिला नव्हता. तो दाऊदच्या यादीतील सर्वात मोठा शत्रू बनला होता. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आता वातावरण बदललं होतं. प्रत्येक गँग सतर्क झाली होती. प्रत्येक हालचाल संशयानं पाहिली जात होती. कोण कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट राहिलं नव्हतं. विश्वास हा शब्द दुर्मिळ आणि धोकादायक शब्द बनला होता. दुसरीकडे मन्याचा प्रभाव वाढत होता. लोक त्याच्याबद्दल गोष्टी सांगू लागले होते. काही गोष्टी खऱ्या होत्या, काही अफवा होत्या, पण त्या सर्वांची मिळून त्याच्या भोवती एक दंतकथा तयार केली होती. लोक म्हणायचे की तो कुठेही अचानक दिसू शकतो.
पोलिसांपेक्षा त्याला पोलिसांच्या हालचालींची माहिती आधी मिळते. त्याच्या हातात नेहमी बंदूक असते, त्याच्याकडे नेहमी सुरी असते. काही लोक तर म्हणायचे की तो एक छोटी ॲसिडची बाटलीसुद्धा बाळगायचा. त्याच्या नावाभोवती भीतीचं एक वलय निर्माण झालं होतं. मुंबई पोलिसांसाठी ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. एकीकडे तो फरार होता, दुसरीकडे त्याचे गुन्हे वाढत होते, तिसरीकडे त्याच्याबद्दलच्या कथा त्याला अधिक मोठं बनवत होत्या. प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या हातातून निसटत होता. अनेक छापे टाकण्यात आले, अनेक माहितीदार वापरण्यात आले, अनेक सापळे रचले गेले, पण परिणाम मात्र शून्य. काही वेळा पोलीस ज्या ठिकाणी पोचत तेथून तो काही मिनिटापूर्वीच निघून गेलेला असे. यामुळे पोलिसांमध्येही त्याच्याबद्दल एक वेगळीच मानसिकता निर्माण झाली होती. ते त्याचा आदर करत नव्हते, पण ते त्याच्या क्षमतेची दखल घेत होते. कारण तो फक्त गोळ्या झाडणारा गुंड नव्हता, तो विचार करणारा, योजना आखणारा आणि सतत शिकणारा गुन्हेगार होता. याच काळात त्याच्या गँगमधील काही सदस्य पोलिसांच्या ताब्यात जाऊ लागले. पोलिसांचा दबाव वाढत होता. शेख मुनीरसारखे त्याचे जवळचे साथीदार अडचणीत येऊ लागले. एकामागोमाग एक धागे पोलिसांच्या हाताला लागू लागले. मन्याला हे समजत होतं, तो जितका वर जात होता तितकाच त्याचा शेवट जवळ येत होता. पण त्याच्या स्वभावात एक गोष्ट होती, तो मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. त्यानं आपले लपण्याचे ठिकाण सतत बदलले. भिवंडी, दादर, प्रभादेवी, माटुंगा, इतर अनेक भागांमध्ये त्याने सुरक्षित जागा तयार केल्या. त्याला माहीत होतं, एकाच ठिकाणी राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. दरम्यान मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. सामान्य पद्धतीने काम करून उपयोग होणार नाही, विशेष टीम तयार करावी लागली होती. आणि मग काही निवडक अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली. या टीममध्ये अशा अधिकाऱ्यांचा समावेश होता ज्यांना गुन्हेगारांचा पाठलाग करण्याचा मोठा अनुभव होता. त्यांच्यासमोर एकच उद्देश ठेवण्यात आला, मन्या सुर्वेला कोणत्याही परिस्थितीत पकडायचा, जिवंत किंवा मृत. आता खेळ बदलला होता. पूर्वी पोलीस त्याला शोधत होते, आता ते त्याचा अभ्यास करत होते. त्याच्या सवयी, त्याचे मित्र, त्याचे संपर्क, त्याचे लपण्याचे मार्ग, त्याची कमकुवत ठिकाणं यांचा तपशीलवार अभ्यास सुरू झाला. कारण प्रत्येक गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची एखादी कमजोरी असते, आणि मन्या सुर्वेचीही होती. पैसा नव्हती, भीती नव्हती, पोलीस नव्हते. ती होती एक व्यक्ती, एक स्त्री, एक अशी व्यक्ती जिच्यावर त्याचा विश्वास होता, आणि पुढे हाच विश्वास त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होता. मुंबई पोलिसांना आता पहिल्यांदाच एक अशी दिशा मिळाली होती जी त्यांना थेट मन्यापर्यंत घेऊन जाऊ शकत होती. अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नाव शिखरावर पोहोचत होतं. पण अनेकदा शिखर हे सर्वात धोकादायक ठिकाण असतं, कारण तिथून वर जाण्यासाठी जागा नसते, फक्त खाली पडण्याचा धोका असतो. आणि मन्या सुर्वेच्या आयुष्यातील तो पडण्याचा क्षण आता फार दूर नव्हता. 1981च्या शेवटच्या महिन्यापर्यंत मन्या सुर्वे मुंबई पोलिसांसाठी केवळ एक फरार गुन्हेगार राहिला नव्हता, तो एक आव्हान बनला होता. प्रत्येक वेळी तो निसटत होता, प्रत्येक वेळी पोलिसांच्या हातात काहीतरी धागा लागत होता, आणि प्रत्येक वेळी तो धागा शेवटच्या क्षणी तुटत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती दबाव वाढत होता, वृत्तपत्रांमध्ये प्रश्न विचारले जात होते, लोकांमध्ये चर्चा सुरू होती, मुंबई पोलीस इतक्या मोठ्या गुन्हेगाराला पकडू शकत नाही का? दुसरीकडे मन्या आपल्या आयुष्याचा आनंद घेत असल्यासारखा दिसत होता. पैसा होता, प्रभाव होता, अंडरवर्ल्डमध्ये नाव होतं, पण त्याला हेच कळत नव्हतं की त्याच्या भोवतीचं वर्तुळ हळूहळू घट्ट होत चाललं होतं. पोलिसांनी आता वेगळी रणनीती स्वीकारली होती. गोळ्या आणि छापे यापेक्षा माहिती अधिक महत्त्वाची होती. त्यामुळे माहितीदारांचं जाळं निर्माण करण्यात आलं. मन्याच्या ओळखीतील लोकांवरती लक्ष ठेवण्यात आलं. त्याचे मित्र, साथीदार, जुन्या संपर्कातील लोक, अगदी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील व्यक्ती देखील पोलिसांच्या रडारवर आल्या. याच दरम्यान पोलिसांना एक महत्त्वाची गोष्ट समजली. मन्या कितीही सावध असला तरी एका व्यक्तीबाबत तो पूर्णपणे निष्काळजी होत असे. ती व्यक्ती होती विद्या. विद्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत जवळची व्यक्ती मानली जात होती. अनेकदा तो स्वतःच्या साथीदारांनाही आपली लोकेशन सांगत नसे, पण विद्याशी तो नियमित संपर्कात असे. पोलिसांनाही लक्षात आलं की जर मन्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्या सर्वात विश्वासू वर्तुळात प्रवेश करावा लागेल. यानंतर सुरू झालं एक अत्यंत गुप्त ऑपरेशन. अनेक महिन्यांपर्यंत पोलिसांनी संयम ठेवला, घाई केली नाही. काही माहितीदारांमार्फत विद्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यात आलं. तिच्या ओळखीतील लोकांशी संपर्क साधण्यात आला. काही कथांनुसार एका तरुणीच्या माध्यमातून विद्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. 11 जानेवारी 1982 या दिवशी मन्या विद्याला भेटणार होता. ठिकाण होतं वडाळ्यातील आंबेडकर कॉलेज परिसर. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांमध्ये खळबळ उडाली, कारण अनेक वर्षांच्या पाठलागानंतर पहिल्यांदाच त्यांच्याकडे अचूक वेळ, अचूक ठिकाण आणि अचूक लक्ष होतं. त्याच रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. ऑपरेशनची योजना तयार करण्यात आली. एक चूक झाली तर मन्या पुन्हा गायब होणार होता आणि कदाचित पुन्हा कधीच सापडणार नव्हता.
म्हणून प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईनं आखण्यात आली. आंबेडकर कॉलेजच्या परिसराचा नकाशा अभ्यासण्यात आला. प्रवेश मार्ग, बाहेर पडण्याचे रस्ते, जवळचे चौक, संभाव्य पळून जाण्याचे मार्ग यांचा तपशील तयार करण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात आले. काहींना विद्यार्थ्यांचा वेश देण्यात आला. काही जण प्राध्यापकांच्या रूपात होते. काही सामान्य नागरिकांसारखे फिरत होते. पिस्तुले पुस्तकांमध्ये लपवण्यात आली. काही अधिकारी बस स्टॉपजवळ उभे राहिले. काही कॉलेजच्या गेटजवळ. संपूर्ण परिसर एक जिवंत सापळा बनला होता. 11 जानेवारी 1982 दुपार. मुंबईचं आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू होतं. पण त्या परिसरात उपस्थित असलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं हृदय वेगानं धडधडत होतं. कारण त्यांना माहीत होतं की पुढील काही मिनिटात इतिहास घडणार आहे. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. अधिकारी प्रतीक्षा करत होते. 1 तास, 2 तास आणि मग अचानक एक टॅक्सी तिथे येऊन थांबली. काही क्षणासाठी वातावरण पूर्णपणे शांत झालं. टॅक्सीचा दरवाजा उघडला. एक व्यक्ती खाली उतरली. तोच होता मन्या सुर्वे. त्यानं नेहमीप्रमाणे आजूबाजूला नजर फिरवली. काहीतरी वेगळं असल्याची जाणीव त्याला झाली असावी, कारण त्याच्या जगण्यातच संशय हा एक नैसर्गिक भाग बनला होता. काही साथीदारांच्या मते त्यानं क्षणभर थांबून परिसर निरखला. कदाचित त्याच्या मनात धोक्याची घंटा वाजली होती, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अधिकाऱ्यांनी त्याला ओळखलं. संकेत देण्यात आला. काही सेकंदात अनेक अधिकारी त्याच्या दिशेने सरकू लागले. पोलीस, थांब, असा आवाज परिसरात घुमला. पुढे काय घडलं याबद्दल आजही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. पोलिसांचं म्हणणं होतं की मन्यानं आपल्या रिव्हॉल्वरकडे हात दिला, त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करण्यात आला. काहींचं म्हणणं होतं की त्याला शरण येण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही. काहींच्या मते हा पूर्वनियोजित एन्काउंटर होता. पण एक गोष्ट निश्चित आहे, काही सेकंदात गोळ्यांचा आवाज घुमला. पहिली गोळी, दुसरी, तिसरी, मग आणखी काही. मन्या सुर्वे जमिनीवर कोसळला. परिसरात गोंधळ उडाला. लोक पळू लागले. विद्यार्थी घाबरले. काही लोकांनी लांबूनच हे दृश्य पाहिलं. काहींना विश्वासच बसत नव्हता. मुंबईतील सर्वात चर्चित गुन्हेगार दिवसाढवळ्या रस्त्यावरती गोळ्या झेलत पडला होता. गोळीबार थांबल्यानंतर अधिकारी सावधपणे त्याच्या जवळ गेले. त्याला ताब्यात घेण्यात आलं. तो अजून जिवंत असल्याची काही जणांनी सांगितलं. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे पोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आणि त्या क्षणी एक अध्याय संपला. पण त्याच वेळी दुसरा अध्याय सुरू झाला. कारण ही घटना सामान्य नव्हती. हे मुंबईतील सर्वात चर्चित आणि व्यापकपणे नोंदले गेलेल्या सुरुवातीच्या पोलीस एन्काउंटरपैकी एक मानलं गेलं. संपूर्ण शहर हादरलं. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर हीच बातमी होती. काही लोकांनी पोलिसांचं कौतुक केलं. त्यांच्या मते एक धोकादायक गुन्हेगार संपवण्यात आला होता. तर काहींनी प्रश्न उपस्थित केले, जर तो जिवंत पकडला गेला असता तर, त्याच्यावर खटला चालवला असता तर, खरंच आत्मसंरक्षणासाठी गोळीबार झाला होता का, की आधीच त्याला मारण्याचा निर्णय घेतला गेला होता? हे प्रश्न अनेक वर्ष विचारले गेले, पण निश्चित उत्तर कधीच मिळालं नाही. मात्र एक गोष्ट निर्विवाद होती. मन्या सुर्वे संपला होता. ज्या रस्त्यावरनं तो अनेक वर्ष पोलिसांना चकवत फिरला होता, त्याच मुंबईनं त्याला शेवट पाहिला होता. पण कथा इथे संपत नाही, कारण त्याच्या मृत्यूनंतरही त्याचं नाव जिवंत राहिलं. वृत्तपत्रांमध्ये, पुस्तकांमध्ये, अंडरवर्ल्डच्या कथांमध्ये आणि पुढे चित्रपटांमध्ये. एका हुशार विद्यार्थ्यापासून एका कुख्यात गँगस्टरपर्यंतचा त्याचा प्रवास लोकांना कायमच आकर्षित करत राहिला. पण त्या प्रवासाचा सर्वात मोठा धडा वेगळाच होता. मनोहर सुर्वेकडे बुद्धिमत्ता होती, शिक्षण होतं, कौशल्य होतं. तो आयुष्यात काहीही बनू शकला असता, पण एकामागोमाग एक घेतलेल्या निर्णयांनी त्याला अशा मार्गावर नेलं जिथे शेवट फक्त 2च प्रकारे होऊ शकत होता, जेल किंवा मृत्यू. आणि अखेरीस त्याला दुसरा मार्ग मिळाला. 11 जानेवारी 1982च्या त्या दुपारी वडाळ्यात गोळ्यांच्या आवाजात मन्या सुर्वेची कथा संपली. पण त्याच वेळी मुंबईच्या एन्काउंटरला युगाची सुरुवात झाली.